ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे। मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, पाविजे चित्ती लाभिजे। मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। शुभम भवतु। ऐका महादेवा तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं, त्यात एक सवाशिण बाई राहत होती। तिनं श्रावण मास आला म्हणजे काय करावं, तर दर सोमवारी पहाटेच उठावं, स्नान करावं, पूजा करावी आणि एक उपडा तर दुसरा उताणा असं पसाभर तांदूळ घ्यावेत आणि महादेवाच्या देवळात जाऊन मनोभावे पूजा करावी। नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, घे फसकी आणि दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे। उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहावेत आणि आपल्या घरी परत यावं। असं 4 सोमवारी तिनं केलं। शंकर तिला प्रसन्न झाले। दिवसेंदिवस ती श्रीमंत होत गेली, मनामध्ये समाधान पावली। पुढे उद्यापनाच्या वेळी तिने देवी अन्नपूर्णेला खणा नारळाची ओटी पाठवली। काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली। शंकरांनी तिला निरोप पाठवला, अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही, माझ्या सेवेचं तर अद्याप देणं आहेच। पुढे शंकरांनी तिला अपार देणं दिलं। तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला, तसाच तुम्हा आम्हा होवो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। शुभम भवतु।